राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अशातच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गण सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळालेले आणि प्रचंड लोकप्रियतेच्या जोरावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले श्री सचिन उतेकर सध्या चांगलीच झुंज देताना पाहायला मिळत आहेत. स्थानिक प्रश्न, विकासाची दिशा आणि येणाऱ्या निवडणुकीतील रणनीती यावर आमचे सातारा जिल्हा ब्युरो चीफ शरद झावरे यांनी श्री सचिन उतेकर यांच्याशी घेतलेली ही रोखठोक आणि स्पष्ट मुलाखत. सध्या राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं हे निवडणुकीचे जे वार आहे त्या 3 टप्प्यात येऊन पोहोचलंय. आपण महाबळेश्वरचा जर विचार केला तर 67 पंचायत समिती कुंभरोशी गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सचिन उतेकर आज आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारायचा प्रयत्न करूयात. सर नमस्कार. न्यूज मराठीमध्ये सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करतो. मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील तुम्ही राजकारणामध्ये पाऊल ठेवू पाहताय. नक्की काय विचार करून तुम्ही राजकारणामध्ये पाऊल ठेवू पाहताय? राजकारणात म्हणजे पाऊल ठेवण्याचं कारण म्हणजे इथं अनेक उमेदवार झाले आणि त्यांनी जनतेचे प्रश्न हे चांगल्या मार्गाने सोडवलेच नाही. सोडवले नाहीत म्हणून एक प्रयत्न माझा आहे असा की आताचे सध्याचे आमचे मंत्री महोदय आहे मकरंद आबा पाटील आणि ते एवढे त्यांचे विजन असताना त्यांचेच मार्फत येणारी कामं मला इथे गाव पातळीवर सोडवायची म्हणून मी ह्या राजकारणात येण्याचा प्रयत्न केलाय. बरोबर, म्हणजे खुर्ची असेल तर कारण आपले कामं अति झपाट्यानं होऊ शकतात. बरोबर, तुमचा एक विचार. आता आपण बघतोय मध्यंतरीच्या काळात अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये जर आपण जर बघितलं महाबळेश्वर तालुक्यातला सगळ्यात जास्त दुर्गम भाग हा आपल्याकडे येतो. बरोबर, तर त्या अतिवृष्टीमध्ये अनेक वाड्या वस्त्यांचे रस्ते वाहून गेले. तिकडे जाण्यासाठी व्यवस्थित दळणवळणाच्या सोयी राहिलेल्या नाही. तर त्या दृष्टीने तुम्ही काय विचार करताय? जवळजवळ अतिवृष्टीमध्ये ना जवळजवळ शेती तर नष्टच झाली. ती तर मान्य मकरंद आबांनी तर इतक्या चांगल्या पद्धतीनं JCP पाठवून जवळ 15 दिवस JCP इथं होत्या आणि त्यांनी शेतीची म्हणजे चांगल्या पद्धतीने चांगली हे करून घेतली. त्या काळात नाम फाउंडेशनने नाम फाउंडेशन आपल्याला दिलं आणि जवळजवळ 400 ब्रिज हे महाबळेश्वर तालुक्यात बांधले. महाबळेश्वर तालुक्यात वाईट घ्या म्हणजे थोडं मंजूरच नाही केली म्हणून बांधले, पण आता बांधलेले मंजूर करूनच बांधलेत ना. आणि म्हणजे मेन म्हणजे आता जवळजवळ ही सगळे पूर्ण पदावर येते. जनजीवन जे विस्कळीत झालेलं आहे ते पूर्ण पदावर येते आणि आता मकरंद आबांचंच म्हणजे आता सध्या जे आपले मंत्री असताना आपल्याला त्यांच्याच मागे राहून जनतेची कशी कामं करता येतील हेच माझं विजन राहणार आहे. त्यातल्या त्यात मला आणि पुनर्वसन खातं देखील त्याच्यामुळे या मार्फत अधिक चांगली कामं करू बरोबर आहे ना. बरोबर, आपण बघतोय बघा आता आपला जो भाग आहे ना अति दुर्गम भाग येतो. आपल्याकडे आहे ना आरोग्य व्यवस्था म्हणावं तशी स्टेबल किंवा चांगली नाही. आपल्याला थोडंसं जर काही दुखायला लागलं तर आपल्याला तळदेव किंवा मग महाबळेश्वर सारख्या ठिकाणी जावं लागतं. तर त्यावेळेस सुद्धा काय होतं, त्या ठिकाणी सुद्धा आहे ना अनेकदा काय होतं, दिरंगाई झाल्यामुळे आहे ना रुग्ण दगावण्याची सुद्धा शक्यता वाढतं. त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय विचार करता? नाही आता वाणा कुंभरोशी ते जवळजवळ 150 कॉटची PSC आली. अच्छा, त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर पण पूर्ण झालेलं आहे. बरोबर, मला माझ्या मते तर ह्या कालावधीमध्येच काही तर पूर्णच मार्गावं लागेल. आणि नंतर आमच्या गुदगाव येते तिथे पण आता निधी पडून PSCचा मंजूर झाले. ती पण म्हणजे आबांनी जवळजवळ जनतेचे प्रश्न हे नक्कीच सोडवलेले आहेत. आता ते तर झाला, तो एक भागात आरोग्याचा झाला. आपण पाहतोय आपल्याकडे ना रोजगार निर्मिती फार कमी प्रमाणामध्ये. त्यामुळे इथले जे तरुण आहे ना ते मुंबई पुणे या सारख्या ठिकाणी प्रस्थापित होत आहेत. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय विचार करता? कारण तरुणांना काहीतरी हातात रोजगार भेटला तर हे रोजगार इकडे डेव्हलप होऊन तरुण देखील या ठिकाणीच प्रस्थापित होतील किंवा ते बऱ्यापैकी स्थायिक होतील. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय विचार करताय? तसं म्हटलं तर महाबळेश्वर हा पर्यटनाचा मेन पर्यटन हे आपल्या आणि पर्यटनावरच आधारित गावखेड्यांमध्ये जर तुम्ही राहण्याची सोय झाली लोकांना तर आता पर्यटक महाबळेश्वरला येतात पण त्याची सोय एवढी होत नाही. पण गावखेड्यांमध्ये आता हळूहळू रूमची सुविधा होत येत आहे आणि रूमची सुविधा होत असताना प्रतापगडमध्ये आता रोपवेज पण येतोय. बरोबर, रोपवे प्रश्न करता येणार आहे, पण तुम्हाला मी या प्रश्न मी ते प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. आपण पाहतोय रोपवे अनेक दिवसांचे काम किंवा तो जो प्रोजेक्ट रेंगाळलेला आहे, मग त्यामध्ये जंगल सफारी असेल, रोपवे असेल, तो देखील म्हणावं तसा
त्यावरती पुढे अजून काम होतंय, तर त्या दृष्टिकोनातून काय प्रयत्न कराल? नाही होणार ना. नक्कीच होणार ते आणि हळू-हळू प्रतापगड बघा. प्रतापगड आता जेवढं हे होतंय चांगल्या पद्धतीने 120 कोटीचा निधी मंजूर झालाय प्रतापगडला आणि चांगल्या पद्धतीने प्रतापगड कसा आपला हे होईल, डेव्हलप होईल. बरोबर आहे. आणि मध्ये येणाऱ्या पर्यटनाची संख्या कशी वाढली की आपोआप रोजगार तयार होते ते. बरोबर. हां. बरोबर. अगदी बरोबर बोलला तुम्ही. मला आणखी एक प्रश्न यातनं लागून विचारायचा आहे. आपण पाहतोय बऱ्याचदा काय होतंय दळणवळणाची सोय कमी असल्यामुळे ना मुलांना शिक्षण घेण्याला अडचणी येत आहेत किंवा शाळेमध्ये पोहोचायला अडचणी येतात. आजही आपल्या असे काही भाग आहेत इथपर्यंत एस-टी सेवा सुद्धा पोहोचलेली नाही. तर त्या दृष्टीकोनातून काय तुमचा विचार असणार? आणि एस-टी सेवा मेन म्हणजे आहेच. पहिल्यापासूनच आहे. थोडंसं वाटतं की दळणवळण कमी पडतंय. पण गावोगावी शाळा पण आहेत. बरोबर. गावोगावी शाळा आहेत. शाळाबरोबर आता कसं आहे शिक्षक पण तिथे अवेलेबल आहेत. स्मार्ट शाळा चालू झाल्यात आणि स्मार्ट शाळा पण चालू झाल्यात आणि निश्चितच बरं का, की शिक्षण विभागाचे चांगलं लक्ष आहे इथे. आमच्या खेडेगावातली पण चांगलं लक्ष आहे. चांगले विद्यार्थी घडतायत. त्यामुळं आपण असं म्हणून चालणारच नाही की शिक्षण व्यवस्था खराब आहे म्हणून. अगदी, हां. अगदी. आता मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. प्रतिस्पर्धी देखील तुमच्या पद्धतीनेच आणखी बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहेत. प्रतिस्पर्धी देखील तितक्याच ताकदीनं आता या निवडणुकीमध्ये उतरलेत. त्यांना शह देण्यासाठी तुमच्याकडे काय असा मास्टर प्लॅन आहे? प्रामुख्याने त्यांना प्रतिस्पर्धी मानतच नाही. अच्छा. मी फक्त लोकांसाठीच काम करणार आहे. माझ्या इथल्या सामान्य जनतेसाठीच मला काम करायचंय. हां, माझा फक्त विजनच लोकांमध्ये माझा विश्वास तयार करणे, आव्हानांबद्दल त्यांची चांगली हे होणे. बस मला बाकी स्पर्धी कोणच नाही. हां. आणि मागासलेला विभाग मला पुढे आणायचा आहे. बरोबर. अतिदुर्गम भाग आहे. अतिदुर्गम. जरी खेडोपाडी लोक राहतात काही लोक आजही डोंगरकपर्यंत चालत महाबळेश्वरमध्ये पोहोचतायत. तर हे थोडंसं दुर्दैव आहे कुठंतरी. अजूनही ती एक खंत आहे की त्याच्यावरती काहीतरी अभ्यास किंवा त्याच्यावरती काहीतरी प्रॉपर काम केलं गेलं पाहिजे. नाही, दळणवळणाच्या व्यवस्था पूर्ण चांगली झालेलीच आहेत. रस्ते चांगलेले आता जवळ-जवळ माझ्या मते आमच्या ह्या विभागामध्ये थोडीशी खंत वाटते की रस्ते खराब आहेत. पण आता महाबळेश्वर ते डायरेक्ट महाड ते कोल्हापूर तू महाबळेश्वर आणि सुरूर फाट्यापर्यंत हा मुख्य रस्ता चांगल्या पद्धतीत होतोय. त्याची वळणे प्रतापगड ते आता पारपर्यंत तो पण चांगला मार्गी लागलाय. तिथून पुढे झांजवारपर्यंत तो पण मार्गी लागलाय. त्यामुळं दळणवळण व्यवस्था आपण म्हणू शकत नाही की अशी होईल. थोडासा उशीर होतोय, पण ते होणार, निश्चित होणार. आणि तेजी करून घेण्याची जबाबदारी ही खरंच म्हटलं तर माझ्यासारखे सामान्य कार्यकर्ता किंवा इतर लोकांबरोबर पण थोडीशी आहे. बरोबर. हां. सर तुमचं म्हणजे जरी राजकारणात हे पहिलं पाऊल असलं तरी तुम्ही पडद्यामागे अनेकदा गोरगरीब लोकांना मदत करता किंवा भागातल्या बऱ्याचशा गोरगरीब कुटुंबावर तुमचं लक्ष असतं. काय वाटतं तुम्हाला जनता यावेळेस पॉझिटिव्ह तुमच्यासाठी काहीतरी एक वेगळा आशीर्वाद देईल का? 100% देणार आहे. कारण का मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. बरोबर. आणि मी लोकांमध्येच मिळून मिसळून करणारा एक एक सामान्य कार्यकर्ता आहे. आणि मला माहिती आहे लोक कसं आहे, इथली जे आमचा समाज आहे इथला, बरोबर. इथल्या विभागाचा, तो सर्वसामान्य माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर गोरगरीब मी म्हणतच नाही. माझ्यासारखीच आहे, ती पण गोरगरीबच आहे. अगदी. आणि ती निश्चितच ती माझ्या मागेच उभी राहील. अशा कुठल्याही कुणाच्याही प्रलोभनाला बोलणार नाही अशी. म्हणजे कुठल्याही याला बळी पडणारच नाही आणि निश्चित तुमच्या पारड्यात ते येईल असं तुम्हाला मी तर डोळे दाखवून माझ्या इथल्या माणसांवरती किंवा इथल्या विभागात राहणाऱ्या जी सगळी जनता त्याच्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे. बरोबर. म्हणून तर खात्रीनुसार मी सांगतोय. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी अगदी परखडपणे तुमची मतं मांडले तर आमच्या प्रश्नाला उत्तर दिलंय. आमच्याकडून तुमच्या राजकीय वाटचालीला खूप सारे शुभेच्छा आणि हे जे काही पाऊल तुम्ही आता राजकारणामध्ये टाकताय त्याला खूप सारं यश मिळो आणि ती जी सत्ता आहे ती उपभोगण्याचं सामर्थ्य आणि ते बळ तुमच्या अंगी येवो एवढीच प्रार्थना करतो आणि आज इथे थांबतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.